तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा। नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी, गुड मॉर्निंग। मी आज करत आहे भरलेलं कारलं। त्याच्यासाठी ही 4-5 कारली घेतलीत, बारकीच आहेत मध्यम आकाराचे, आणि ही कोथिंबीर, लसूण, थोडासा गूळ, शेंगदाण्याचं कूट आणि भाजून खोबरं घेतले। मसाल्याचं भरलेलं मी कारलं करणार आहे। तर ही आता ही कारली चिरून घ्यायची मधून, ती कशी घ्यायची मी दाखवते तुम्हाला। कसं चिरून घ्यायचं, असं मधून अशी फक पाडायची। हे असं चिरून घ्यायचं असं, आणि हे आता हे चमच्याने बिया काढायच्या आहे। अशा बिया काढून घ्यायच्या। हो का, ह्या बिया अशा सगळ्या कारल्यांच्या करून घेते मी आता असं काढून। ह्याच्यात मसाला भरायला येतो। हे बघा, हे असं मोकळं करून घ्यायचं। हे बघा, अशी सगळी कारल्यातल्या बिया काढून घेतल्या, पण वरचं ह्याच्या मी अजिबात सुद्धा काढलं नाही, कारण कडू अजिबात सुद्धा होत नाही कारलं। हे असंच ठेवले मी, स्वच्छ धुवून घेतली होती कालच। हे असं सगळं काढून घेतलं। आता ह्याच्यात मसाला भरायचा। हळद, हिंग, मीठ, काळं तिखट, आता कोथिंबीर चिरून ती घ्यायची, ही सगळं मिक्स करायचं, ह्याचा मसाला तयार करायचा, आणि मग ह्या कारल्यांमध्ये भरून घ्यायचा। ते मसाला करून घेते मी। अशी सगळी कारली भरून घ्यायचा मसाला हा। याला वाटलं तर दोऱ्याने शिवायचं, किंवा असं दाबून जरी भरलं तरी चालते। कशी दाबून भरायचं, कोण दोऱ्याने शिवतं, छान मसाला राहतो त्याच्यात। दाबून भरायचं म्हणजे टिकतं त्याच्यात। अशी सगळी भरून घेतली। जिरे, मोहरी, कारली टाकून घ्यायची अशी। वाटलं तर थोडासा पाण्याचा शितोडा द्यायचा, हलवायची थोडी इकडं तिकडं, थोडंसं पाणी, अगदी थोडंसं शिजायसाठी।
आणि झाकण ठेवायचं. इतकं टेस्टी आणि चवीला पण अजिबात सुद्धा कडू नाही. इतकं छान कारलं तयार झालं. मी जेवतेच आता. तुम्हाला वाटेल की खरंच म्हणून खूप छान झालंय खरं कारलं. भाकरीवर तर इतकं सुंदर लागतंय ना, मस्तच लागतंय. माझं जेवण झाले अर्धं, म्हणून मला इतकं आवडलं ना, म्हणून म्हटलं तुम्हाला पण सांगावं की खरंच खूप छान झालंय. तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा. खूप छान टेस्टी आरोग्यदायक असं कारलं तयार झालं. भाकरी आणि कारलं मस्तपैकी तयार झालं. आवडलं असलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.